कीर्तन सांगताना कुठंतरी फालतू जोक करायचे, कुठंतरी उड्या मारायच्या, वेगवेगळ्या अशा टाळ्या वाजवायच्या आणि त्याच्या माध्यमातून समोरच्याला कुठंतरी खालच्या पातळीवर सांगण्याचं काम करायचं आणि मग तो जोक झाला म्हणून ग्रामीण भागातली लोक सुद्धा टाळ्या वाजवतात. कारण तशी परिस्थिती आजूबाजूला घडत असते म्हणून हे कीर्तनकार तशी उदाहरणं देत असतात. आता ही जी चर्चा आपण करतोय ती कधी करतोय? इंदुरीकरांच्या मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर इंदुरीकर ट्रोल झाले. इंदुरीकरांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन उभं केलं, आम्ही जेव्हा सांगत होतो की ती महिलांच्या विरोधात कशा पद्धतीनं बोलतात, महिलांना तुच्छ लेखतात, तेव्हा मी ट्रोल झाले होते. कारण इंदुरीकर हे सगळ्यात मोठे कीर्तनकार आहेत, त्यांना फॅन फॉलोईंग भरपूर आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगतात, अशी बाजू घेणारे अनेक जण होते. आणि म्हणूनच त्यांचा मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मी अजिबातच दिली नाही. कारण मी ऑलरेडी त्यांच्या विरोधात बोलतच असते. पण मी यावेळी बघितलं की सर्वसामान्य जनता मात्र एखादा कीर्तनकार जे कीर्तनामध्ये सांगतो त्याची अंमलबजावणी स्वतः करतो का? आणि हे जेव्हा तो करत नाही तेव्हा सर्वसामान्य जनता मग जी आहे ती सोशल मीडियावर उतरली.